ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागाचे काही अपडेट आपण जाणून घेणार आहोत. आपण पाहत असतो की सायली घरी आलेली असते. प्रतिमा त्याला घट्ट अशी मिठी मारत असते. आता प्रतिमा त्याला कळत नसते की सायलीचं काय चाललंय. म्हणजे सायली न सांगता घराबाहेर गेलेली असते, अचानक घरी आली आणि मला अशी मिठी का मारते. पण ह्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर सायली काही आत्ता देणार नाही हे आपल्याला चांगलंच माहीत आहे. आता अर्जुनला सायलीच्या बोलण्यावर विश्वास बसलेला असतो की खरं हीच तन्वी आहे. त्यामुळे अर्जुन फार खुश असतो. इकडे दुसऱ्या बाजूला सचिनने प्रियाला फोन केलेला आणि प्रियाला म्हणत असतो, तुझी ही बातमी अस्मिताला मी लवकरच सांगणार आहे. स्वतःच्या भावाची ही बातमी कळल्यानंतर अस्मिता जास्त वेळ ती पोटात ठेवू शकणार नाही. ती घरच्यांना नक्कीच सांगेल असंही ते सचिन प्रियाला म्हणत असतो. इकडे दुसऱ्या बाजूला अर्जुन आणि सायलीचं बोलणं सुरू असतं. अर्जुन म्हणत असतो की आपल्याकडे अजून एक मोठा पुरावा आहे. त्यावरही ते सायली म्हणत असते, कुठला मोठा. असं म्हटल्यानंतर आता इकडनं अर्जुन म्हणत असतो, प्रियाने लॅबमध्ये तन्वीचे म्हणून एक सॅम्पल दिले होते. ते सॅम्पल आणि तुझे सॅम्पल आपण मॅच करून पाहू शकतो. असं म्हटल्यानंतर सायली म्हणत असते, हे असे काही ठोस पुरावे जर आपल्या हातात असतील ना तर मी मनात कुठलीही शंका नाही ठेवायची आणि डायरेक्ट त्यांच्यासमोर जाईन आणि सगळ्यांना सांगेन की मी प्रतिमा आत्या आणि रविराज किल्लेदार यांची मुलगी आहे. असंही ते सायली आनंदाने म्हणत असते. सायलीचा हा आनंद खरं तर इकडनं अर्जुन पाहत असतो आणि अर्जुनला सुद्धा फार बरं वाटत असतं. मात्र यांचं बोलणं इकडनं प्रतिमा आत्याने ऐकलंय असं वाटतंय, कारण की प्रतिमा आत्या आलेल्या असतात आणि सायली असं म्हटलेले असतात. आता तुम्हाला काय वाटतंय, प्रतिमा आत्याने या दोघांचं बोलणं ऐकलं असेल का हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट, प्रोमो आणि पुढील भाग जर तुम्हाला पाहायला आवडत असतील, ऐकायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा ठरलं तर.